बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि अवघ्या एका तासाभरात म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होते। बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आपली सत्ता कायम राखणार की तेजस्वी यादव सत्तांतर घडवणार याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये सत्ताधारी एनडीए महागठबंधन यांच्यामध्ये महत्त्वाची लढत आहे, तर तिसरा पक्ष जनसुराज देखील पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेला आहे। बिहार विधानसभेमध्ये एकूण 243 जागा आहेत आणि सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीकडे मॅजिक फिगर म्हणजेच किमान 122 जागा आवश्यक आहेत। एनडीएतील भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवत आहेत, तर लोक जनशक्ती पार्टी 29 जागांवर आणि आरएलएम एचएएम हे प्रत्येकी 6 जागांवर निवडणूक लढवत आहेत। दुसरीकडे महागठबंधनमधील आरजेडी 143 जागांवर, सगळ्यात जास्त आरजेडी, त्यानंतर काँग्रेस 61 जागांवर, सीपीआयएमएल 20 जागांवर, व्हीआयपी 13 जागांवर, सीपीआय 4 आणि इतर सीपीआय 9 जागांवर निवडणूक लढवत आहे। सध्या बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आहे, तर राजदचे तेजस्वी यादव हे बिहार विधानसभेतले विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यामुळे नितीश कुमार, विजय कुमार सिन्हा, तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राहुल गांधींनी बिहारमध्ये प्रचार सभांचा धडाका लावला होता आणि त्यामुळे बिहारची जनता एनडीए की महागठबंधन नेमकं कोणाला कौल देते हे आता येत्या काही तासातच चित्र स्पष्ट होईल।